नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. वैज्ञानिक शोधांमुळे, वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाचं जीवन सोपं आणि सुलभ झालेलं आहे. पूर्वीच्या काळी बायकांना खूप कष्टाची कामं करावी लागत होती. वरवंटा पाट्यावर मसाला तयार करावा लागायचा. आता त्याच्याऐवजी मिक्सर आले आहेत. बटन फिरवलं की मसाला तयार. विहिरीतून पाणी काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावी लागत होती. आता नळाला पाणी येतं, तिथे बादली लावली की सहज पाणी भरता येतं. आता तर त्याचीही गरज भासत नाही. मोटारीमुळे पाणी डायरेक्टली टाकीत जातं आणि आपल्याला फक्त नळ सोडायचं काम राहतं. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आलेलं आहे. त्यामुळे कपडे धुण्याचाही ताण कमी झालेला आहे. मशीनमध्ये कपडे टाकले, बटन चालू केलं की कपडे धुवून पिळून अगदी कोरडे होऊन येतात. असे एक ना अनेक शोध लागलेले आहेत. त्यामुळे शारीरिक कष्टाची कामं कमी झालेली आहेत. पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. वैज्ञानिक शोधांमुळे जे काही वेगवेगळे शोध लागलेत, जी यंत्र आपण उपयोगात आणतोय, त्यामुळे वेळ वाचतोय, कष्ट वाचतायत. पण लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की त्याचमुळे आजारपणसुद्धा वाढतायत. पूर्वीच्या काळी बायका गहू बाजरी दळण्यासाठी, पीठ तयार करण्यासाठी भरगड्याचा वापर करायची. त्या स्वतः घरी दळण दळायच्या, जात्यावर दळण दळायच्या. आता कोणाचकडे आपल्याला जातं दिसत नाही. आपण चक्कीवर दळण टाकतो आणि डायरेक्टली पीठच घेऊन येतो. आणि म्हणून रामदेव बाबांना चक्की आसन करायला सांगावं लागतं. म्हणजे आयुष्य सोपं झालंय, वेळ वाचलाय, कष्ट वाचली आहे. पण याच शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे आजारपणांचं प्रमाण वाढलंय, आजारांचे प्रकार वाढलेत. पूर्वी वाहनांचाही शोध लागलेला नव्हता. त्यामुळे अगदी मैलोनमैल एका गावाहून दुसऱ्या गावापर्यंत लोक पायी चालत जात. नंतर हळूहळू बैलगाडीचा वापर होऊ लागला. आणि आता तर बस, विमान, रेल्वे या वाहनांद्वारे आपण एका गावाहून दुसऱ्या गावी जात असतो. इतकंच काय, तर या गल्लीतून त्या गल्लीत जाण्यासाठी आपण मोटरसायकल, स्कूटी याचा वापर करतो. आणि जी माणसं पायी चालतायत रस्त्याने ती म्हणजे अगदीच गरीब. जी माणसं सायकलीने जात आहेत त्यांची ऐपतच नाही असा समज होत असतो. म्हणजे वाहन, मोटरसायकल, स्कूटी असणं हा एक श्रीमंतीचा मानबिंदू आहे असं समजलं जातं. रस्त्याने जर कोणी पायी चालत असेल, सायकलवर जात असेल तर तो श्रीमंत नाही, त्याची ऐपत नाही आणि म्हणून तो पायी चालतोय असा समज असतो. म्हणजे अगदी घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर जर एखादं दुकान असेल आणि तिथून काही वस्तू आणायची असेल तरी गाडीवरच जाणार असं सर्वांचं ठरलंय. प्रत्येकजण या वेगाच्या मागे लागलाय. प्रत्येकाला वेळ वाचवायचा आहे. आणि वाचवून काय करायचं आहे? एखाद्याला मुलाला, अगदी तुम्ही जरी असाल, आईने एखादं काम सांगितलं की जा पुढच्या गल्लीतून दूध घेऊन ये, पटकन गाडी काढणार, दूध आणणार आणि घरी येऊन काय करणार, तर पुन्हा मोबाईल हातात घेऊन बसणार. म्हणजे जो वेळ वाचवला आहे तो कशासाठी, तर पुन्हा वेळ घालवण्यासाठीच. अशी अगतिकता आपण पाहत आहोत. म्हणूनच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना वेगवश्ता, माणसाच्या वाहनांवर असलेले अतिप्रेम आणि या वेगाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम यावर लिहावं लागलं. आज आपण प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित वेगवश्ता हा पाठ अभ्यासणार आहोत. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे नामवंत वक्ते आहेत.
देशाविदेशात अनेक विषयांवर त्यांची व्याख्यानं झाली आहेत. वक्ते म्हणून त्यांनी अनेक व्याख्यानमाला गाजवल्या आहेत आणि ते एक विद्वान लेखक आहेत. कथा वक्तृत्वाची, जागर, जीवनवेध, चिंतन, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा, महामानवाची अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते. राजश्री शाहू महाराज पुरस्कार व श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. त्यांनी लिहिलेला वेग वशता हा एक वैचारिक स्वरूपाचा पाठ आहे. वैचारिक स्वरूपाचा पाठ म्हणजे असा पाठ की ज्याच्यात काहीतरी विचार मांडला जातो. जेव्हा लेखक लिहित असतो तेव्हा त्याच्या मनात अनेक विचार, भावना, कल्पना येत असतात. त्याच्या लिखाणातून जर एखादा ठळक विचार पुढे येत असेल तर तो वैचारिक पाठ असतो. जर त्याच्या लिखाणातून एखादी भावना प्रकर्षाने पुढे येत असेल तर तो भावनिक पाठ असतो. आईच्या प्रेमाविषयी, पितृप्रेमाविषयी, देशप्रेमाविषयी सुद्धा पाठ लिहिले जातात आणि या भावनाप्रधान पाठातून माणसाचे डोळे ओलावतात. काही पाठ हे कल्पनेवर आधारलेले असतात. लेखक त्याच्या कल्पनेच्या पंखांवर बसून आपल्याला एक वेगळ्याच कल्पना विश्वात नेत असतो. पण हा पाठ तसा नाही आहे. यात स्पष्टपणे एक विचार मांडला गेला आहे. अतिवेगाच्या आहारी जाण्याच्या माणसाच्या प्रवृत्तीवर लेखकाने टीका केलेली आहे. तंत्रज्ञानामुळे माणसाला अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. या साधनांमुळे माणसाचं जीवन सोपं, सुकर झालेलं आहे आणि या साधनांपैकीच एक साधन म्हणजे वाहन. या वाहनामुळे माणसाचा अमाप वेळ आणि कष्ट वाचलेली आहेत. वाहन हे प्रगतीचंच एक लक्षण आहे. खूप वेळ वाचतो. अगदी आपण पाहतो की सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर वाहनाशिवाय आपल्याला पर्यायच नाही. पण जिथे गरज नाही अशा ठिकाणी सुद्धा माणसं वाहनं वापरत असतात. एवढंच नाही तर त्या वाहनांच्या वेगावर सुद्धा नियंत्रण ठेवलं जात नाही. चला, आपण प्रत्यक्षच वेग वशता या पाठात शिवाजीराव भोसले यांनी कुठले विचार मांडले आहेत, कशा पद्धतीने विचार मांडले आहेत ते अभ्यासूया. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. या पाठात आपल्याला लेखक सांगतायत की वेग हे गतीचे एक रूप आहे आणि गती आयुष्याला असायलाच हवी. आपल्या आयुष्यात सुद्धा हे गतिवान आहे. जीवनाचे चक्रसुद्धा सतत फिरत असते. आधी आपण बालक असतो, नंतर तरुण होतो, मग प्रौढ होतो, मग वृद्ध होतो. अशा प्रकारे गती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सतत गती, प्रगती ही होत असते. आपल्या विचारांमध्ये सुद्धा गती असते आणि तिलाच प्रगती असं म्हणतात. प्रगती करणं म्हणजेच काय? आपल्या जीवनाचा स्तर उंचावणं, दर्जा उंचावणं. तुम्ही सुरुवातीला 10वी पास होते, नंतर तुम्ही 12वी पास झालात, नंतर तुम्ही पदवीची परीक्षा पास होणार, नंतर पदव्युत्तर परीक्षा पास होणार. म्हणजेच काय? शैक्षणिक क्षेत्रात तुमची प्रगती होत जाणार. आज तुम्ही 1 BHK मध्ये राहत असाल, उद्या 2 BHK मध्ये राहाल, परवा म्हणजे एकेका दिवसाने नाही म्हणते मी, आयुष्याच्या बाबतीत म्हणते काही दिवसांनी, काही वर्षांनी 3 BHK मध्ये राहणार. ही आयुष्याची प्रगती झाली. गती असेल
तरच प्रगती होते. पण दिशाविहीन गती ही अधोगती ठरत असते. आपल्या आयुष्याला सुद्धा गती असावी, पण त्या गतीला योग्य दिशा असायला हवी, तरच तिला आपल्याला प्रगती म्हणता येईल. नाहीतर ती अधोगतीच झाली. समजा आज तुम्ही मित्रांसोबत जाऊन सिगरेट ओढली, उद्या तर काय बियर घेतली, नंतर मग दारूला हात लावला, मग ही तुमची प्रगती झाली का? नाही, ही अधोगती झाली. तुम्ही एक एक पाऊल एक एक टप्पा पुढे जातायत, पण ते दिशाहीनतेने नव्हे, तर तुम्हाला त्या कृतीने तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळत असेल तर ती प्रगती. नाही तर तुम्ही म्हणाल, आजकाल मी म्हटलं ना की ज्याप्रमाणे वाहन वापरणं हे श्रीमंतीचं द्योतक मानलं जातं, तसंच व्यसन करणं हे सुद्धा एक प्रतिष्ठेचा सिम्बॉल मानला जातो, प्रतिष्ठेचं चिन्ह मानलं जातं. जर मी सिगरेट ओढत एखाद्या चौकात उभा असेल किंवा मी बियर घेत असेल, दारू घेत असेल, तर मी प्रतिष्ठित असं मानलं जातं. पण मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, हे प्रगतीचे नाही तर अधोगतीचे लक्षण आहे. ज्याला आपल्या आयुष्यात यश मिळवायचं आहे, कीर्ती मिळवायची, खूप मोठं व्हायचं आहे, आईवडिलांची, देशाची सेवा करायची आहे, त्याने या मार्गावर कधीही जायचं नाही. यामुळे तुमच्या घराचा नाश होतो, तुमच्या आरोग्याचा नाश होतो, तुमची जी कीर्ती असेल तिचा नाश होतो. म्हणून त्या वाटेवर कधीही वळू नका. म्हणून प्रगती आणि अधोगती यातलं अंतर कळलं पाहिजे. गती आपल्या आयुष्याला आहेच, पण ती दिशेने जात असेल तर ती प्रगती, आणि दिशा विहीन होत असेल तर ती अधोगती. आज प्रत्येकजण वेगवान होत चालला आहे, प्रत्येकाला वेग हवा आहे. आपण रस्ते पाहतो की सगळीकडे वाहनं आहेत. बस उभी असते, कुठे टेम्पो उभे असतो, कुठे 2 व्हीलर, कुठे 4 व्हीलर. रस्त्याने चालायला सुद्धा बऱ्याचदा जागा मिळत नाही. माणसे घरात बसली तेवढीच शांत बसतात, नाहीतर गाडी काढली की निघाले बाहेर. एरवी गतीपायी अगतिक होतात. अगतिक होतात म्हणजेच काय? असहाय्य होतात, केविलवाणे होतात. म्हणजे प्रत्येकाला नशा असते. मला जर समजा माझ्या घरापासून सिग्नल पॉईंटला जायचं आहे, मला असं वाटतं की चुटकी वाजवली, गाडी चालू केली की मी तिथे पोहोचलं पाहिजे. पण बऱ्याचदा ट्रॅफिक जाम होते. पण माझी मानसिकता कशी झाली की मला पटकन जायचं आणि पटकन घरी यायचं आहे. आणि जर ट्रॅफिक जाम झाली तर काय होतं? अगतिकता येते, मन अस्वस्थ होतं, केविलवाणं होतं. आणि म्हणूनच माणसं ना पुढे ट्रॅफिक जाम झाली की हॉर्न वाजवतात, सतत हॉर्न वाजवतात. म्हणजे तेवढा क्षण थांबण्याची सुद्धा कोणाची मानसिकता नसते, कोणाला फुरसत नसते. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जग प्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. अवखळ म्हणजे काय? तर खट्याळ आणि उपद्रवी. खट्याळ वाहनं म्हणजे काय? आपण पाहतो की भारती किराणा दुकान सिग्नल पॉईंट जवळ आहे. तो रस्ता आधीच छोटा, आणि एखादा माणूस काय घाईघाईत काय करतो? पटकन आपण किराणा घेऊ आणि बाहेर पडू म्हणून रस्त्याला मध्येच कुठेतरी गाडी लावून देतो. मग हे झालं खट्याळ वाहन. ते वाहनमध्ये आल्यामुळे इतर वाहनांची सुद्धा आजूबाजू गर्दी होऊन जाते. पायी चालणाऱ्यांना तर रस्ताच नसतो आणि त्यामुळे सर्वत्र कल्लोळ माजतो. दिवसेंदिवस वाहनांची ही संख्या वाढत चालली आहे. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांनी विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. वाहनांचा वापर करूच नये असं आपण म्हणत नाही. आजकाल वाहनांशिवाय पर्यायही नाही.
जीवन हे दशदिशांना विभागले गेले आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्ट दूर दूर असते. मुलांची शाळा एका टोकाला असते तर कार्यालय दुसऱ्या टोकाला, भाजी एका बाजूला तर दवाखाना एका बाजूला, आणि कामं भरपूर असतात. ही जर कामं उरकवायची असेल तर वाहन घ्यावंच लागतं आणि वाहनाचा उपयोग हा करावाच लागतो. कारण प्रत्येक ठिकाणी पायी जाऊन काम करणं शक्यच नसतं. तितका वेळही आजकाल कोणाकडे नाही आहे आणि तितकी शक्ती आणि संयमही उरलेला नाही आहे. त्यामुळे वाहनांचा वापर करणं हे गरजेचंच असतं. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. प्रत्येक गोष्ट इतक्या दूर असते की माणसाला वाहन घ्यावं लागतं आणि वापरावं लागतं. आपण आधीच म्हटलं की गती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून आपल्याला ही कामं वाहनाच्या मदतीने पूर्ण करावीच लागतात. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती ठरते. आता याचा अर्थ काय होतो? अनावश्यक गती म्हणजे काय? तुम्ही कॉलेजची मुलं कॉलेजला वाहनावर आलात इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही आता 4-5 ठरवलं की एखाद्या सरांचं लेक्चर करायचं नाही आणि 3-4 गाडी काढतात आणि मागे कुठे ते गणपतीचं मंदिर तिकडे फिरायला निघतात. चला आपण जरा फिरून येऊ, त्या हॉटेलमध्ये जाऊन येऊ किंवा त्या शेतात जाऊन येऊ. मग याची खरंच गरज असते का? ही अनावश्यक गती आहे. आणि ही अशी गती म्हणजेच विकृती आहे. विकृती म्हणजे काय? तर जी प्रकृतीच्या विरुद्ध असते ती विकृती. मग प्रकृती म्हणजे काय? तर जे सहज आहे, नैसर्गिक आहे, तेच जर माणूस करत असेल तर ती प्रकृती. म्हणजे मला देवाने पाय दिलेत, मी पायांनी चालतो, हे सहज आहे, नैसर्गिक आहे, ही प्रकृती झाली. पण मला वाटतंय म्हणून मी हात जमिनीवर टेकून रस्त्याने चालत जातोय, ही विकृती झाली. मला वाहनाची गरज आहे म्हणून मी माझ्या वेगावर नियंत्रण ठेवून नियमांचे पालन करून जर वाहन चालवतोय तर ही प्रकृती झाली. पण शाईन मारण्यासाठी म्हणून मी हॉर्न वाजवत अगदी नागमोडी गतीने पुलावरून जातोय तर ही मात्र विकृती झाली. मी अशा खूप मुलांना बघितलंय की पुलावरून जाताना नागमोडी करत वाहनं चालवत असतात, हॉर्न वाजवत असतात. ही प्रकृती नाही तर ही विकृती आहे. प्रकृतीच्या विरुद्ध जी वागते ती विकृती असते. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग असणे म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. आपली कामं पार पाडावी म्हणून आपण वाहन वापरतोय, योग्य वेगाने नियमांचा वापर करतोय, तर हा वेग आपल्या जीवनाला आवश्यकच आहे, तरच आपली कामं होऊ शकतील. पण अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग आहे आणि त्याने आत्मघात होणारे म्हणजेच काय? तर जे आपण बघतो की अपघात होतात ते या अतिवेगामुळेच होतात. नियमांचं पालन न करता अगदी स्वैरभैर वाहनं चालवली जातात. काही जण व्यसन करून वाहन चालवतात आणि त्यामुळे अपघात होतात. काही वेळेला तर त्यांचा तरुण मुलांचा इगो, अहम एवढा बळावतो की एखादी गाडी माझ्या पुढे कशी जाते तेच मी बघतो आणि कोणाला ते ओव्हरटेक करूच देत नाही किंवा एखाद्या गाडीच्या पुढे ओव्हरटेक करून भरधाव वेगात गाडी नेत राहतात. अगदी गावात सुद्धा आपण पाहतो इतक्या वेगात गाडी जवळून नेली जाते की समोरच्याला काहीच उमजत नाही. हा अतिवेग स्वतःलाच घातक ठरत असतो. यामुळे अपघात बळावतात, इतरांचे अपघात होतात. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात
घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतराच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावेच लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. आपल्याला आता खूप सवय लागली आहे पाश्चात्यांचं अनुकरण करायची. आपल्या देशाची संस्कृती काय आहे, आपल्या देशातलं वातावरण काय आहे याचा आपण विचारच करत नाही. अमेरिकेत किंवा इतर इंग्लंड ह्या देशांमध्ये जे चाललं आहे ते आपण सर्रासपणे आत्मसात करतो. मग तिकडची संस्कृती असेल, तिकडचे कपडे असतील की तिकडचं वाहन वापरणं असेल. पण अमेरिकेमध्ये प्रत्येक गोष्ट खूप दूर असते. त्यामुळे प्रत्येकाला वाहन वापरावंच लागतं. पण तिकडे त्या प्रकारच्या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत. रस्ते सरळ असतात, रुंद असतात आणि एकमार्गी असतात. त्यामुळे त्यांना वाहन वापरल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपल्याकडे खरंच तितकी गरज असते का? आपली घरं बऱ्याचदा दुकानांच्या अगदी जवळ असतात, तरीही आपण वाहन वापरत असतो. आणि या सततच्या वेगामुळे जशी काही माणसं त्यांचं भान हरपली आहेत आणि भान हरपल्यामुळेच अस्वस्थता वाढू लागली, एक बेहोशी येऊ लागली आहे. माणसांमध्ये या वेगाची एक धुंदी निर्माण झाली आहे. जसं व्यसन असतं ना, की व्यसनी माणसाला ते नाही केलं तर चैन पडत नाही. तसंच वाहन चालवणं हे सुद्धा आता एक व्यसन झालं आहे. काम नसलं ना तरी पण चला स्कूटी काढा, मोटरसायकल काढा, 4 व्हीलर काढा आणि फिरून येऊ, एक राऊंड मारून येऊ. अरे पण मग त्यापेक्षा तुम्ही पायीच चाला ना, काय हरकत आहे? पायी चालल्यामुळे शारीरिक व्यायाम होतो, शरीराची हालचाल होऊन शरीर निरोगी होतं. पण नाही, वेळ जात नाही आहे ना, गाडी काढायची आणि फिरून यायचं. चला कॉलेज रोडकडे जाऊन येऊ, चला रावीकडे जाऊन येऊ. आजकालची मुलं तसंच करतात. सहज गाडी काढतात आणि एक फेरफटका मारतात किंवा गाड्या घेऊन सगळे नाक्यावर जमतात. पेट्रोलला पैसे लागतात ते वेगळेच, रस्त्यांवर वाहनांची गर्दी होती ती वेगळीच. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. लेखक इथे आपल्याला हेच समजवण्याचा प्रयत्न करताय की भारतीयांनी अमेरिकन जीवनशैलीचा पाठपुरावा करायची काहीही गरज नाही आहे. आपल्याकडची जीवनशैली वेगळी आहे आणि त्यातल्या त्यात मेट्रो सिटीमध्ये कदाचित असेल वाहनांची तितकीशी गरज. पण आपल्या चाळीसगावसारख्या तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी इतकी वाहनांची गरज नाही आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये गाड्या रुळावरून चालतात, म्हणजे तिथे मोस्टली जास्तीत जास्त लोकलचा वापर केला जातो. आणि अशा वेळेला ही माणसं एकदा लोकलमध्ये बसली की जरा वेळ तरी शांत असतात, स्तब्ध होतात. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. अगदी बरोबर. मी म्हटलं ना
की हे सुद्धा एक व्यसन आहे. आधी व्यसन करणारा त्या ग्लासाकडे पाहतो आणि त्या ग्लासातलं पेय पितो. नंतर ते पेयच त्याला पिऊन जातं. त्याचप्रमाणे गाडी चालवणं हे सुद्धा जणू काही एक व्यसन होऊन जातं. सुरुवातीला माणूस वाहनांवर स्वार होतो, नंतर ते वाहनच जणू काही माणसावर स्वार होत राहतं. इतकी अगतिकता माणसात येऊन जाते. वाहनाचा वापर केल्यामुळे वेळ वाचतो, पण हा वाचवलेला वेळ कुठे घालवावा हा पुन्हा माणसाला प्रश्न पडत असतो. विद्यार्थी मित्रांनो, गती ही आपल्या जीवनाला आवश्यकच आहे, पण त्या गतीला सुद्धा योग्य दिशा असेल तर ती प्रगती होते. पण दिशाविहीन गती म्हणजे अधोगती. आपण वाहनांचा योग्य कामासाठी योग्य वेळेत उपयोग करतोय तर ही आपली प्रगती आहे. पण आपण कारण नसताना उगीचच अतिवेगाने कुठेतरी धावतोय, ही मात्र अधोगती आहे. आपण आपल्या आयुष्यात प्रगती करायची की अधोगती करायची हे आपल्याला आत्ताच कळायला हवं आहे. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासू. तोपर्यंत धन्यवाद.